थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणी येथे पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र समोर आलेले आहे। आशिया खंडातील सर्वात मोठे पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या घटल्याने स्टॉलधारक, घोडेचालक आणि स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या 1.5 वर्षापासून महाबळेश्वर पाचगणी मुख्य रस्ता संबंधित ठेकेदाराने खोदून ठेवला असून अद्यापही हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांनी या पर्यटन स्थळाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे। एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेला टेबल लँड, सिडनी पॉइंट आणि पारसी पॉइंट या प्रेक्षणीय स्थळांवर आता शांतता पाहायला मिळत आहे। निसर्गरम्य वातावरण असूनही खराब रस्त्यामुळे पर्यटन येण्यास टाळाटाळ करत आहेत। पर्यटकांची संख्या घटल्याने स्टॉलधारक, घोडेचालक आणि इतर स्थानिक व्यावसायिकांवर मोठा आर्थिक परिणाम झालेला असून अनेकांवर उपासमारीची वेळ सुद्धा आलेली आहे। यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। गेल्या 1.5 वर्षापासून रस्ता पूर्ण होत नाही, पर्यटक येत नाहीत, आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे। प्रशासनाने तातडीने हा रस्ता पूर्ण करून घ्यावा अशी मागणी देखील होत आहे। नमस्कार, मी विवेक चव्हाण, पाचगणी टेबल लँड असोसिएशनचे काय म्हणतात मालक। परंतु रस्त्याची कामं चालू असल्यामुळं इथं पर्यटक नाहीत आणि इथं 50 गाड्या आहेत, घोडागाड्या। पर्यटक नसल्यामुळं आमचे खाण्यावाण्याचे वांदे चाललेले आहेत, जनावरांचे वांदे चाललेले आहेत। पर्यटक नाही, रस्त्यांची कामं चालू आहेत। मंत्री, आमदार, खासदार सगळे असतानाही इथं कोणीही लक्ष देत नाहीत आणि आमच्या गरिबावर अन्याय होत आहेत। कारण पर्यटक शिवाय आम्हाला धंदा नाही आहे। पर्यटक आला तर आमचा धंदा आहे आणि त्याच्यावरच आमची बघा आहे। नमस्कार, माझं नाव अभिजित पुजारी। मी टेबल लँड इथे व्यावसायिक आहे। टेबल लँडली आशिया खंडातील 2nd नंबरचं हिल स्टेशन आहे। तिथं आता एवढी हे झाल्या रोडमुळं की आमची घोड्यांचा खर्च निघत नाही आहे। तुम्हाला काय सांगू आम्ही। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।